स्टार प्रचारक म्हणून भाजपने ज्यांना वेळोवेळी समोर केले त्या माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभा खासदारकीची लॉटरी लागली नाही। त्यामुळे अमरावतीत याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। माजी खासदार नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक होत्या। त्यांना केवळ जिल्ह्यातच नाही तर राष्ट्रीय स्तरावरही ओळखले जाते। यावेळी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची आशा होती, तथापि भाजपने त्यांना उमेदवारांच्या यादीतून वगळले आहे, ज्यामुळे नवनीत राणा आणि त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही भाजपने ज्याप्रमाणे डॉक्टर अनिल बोंडे यांना राज्यसभेत पाठवले, त्याचप्रमाणे नवनीत राणा यांनाही राज्यसभेत पाठवायला हवे होते, असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे। नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट प्रसिद्ध करून संयम दाखवला आहे। त्यात त्या म्हणतात, संघर्ष माझ्यासाठी काही नवीन नाही, मी कोणत्याही कोणातून नव्याने सुरुवात करू शकते। निराशा आहे, यापूर्वी सरकार स्थापनेच्या वेळी भाजप समर्थकांना खात्री होती की सलग चौथ्यांदा आमदारकी जिंकणारे रवी राणा यांना मंत्रिपद मिळेल, परंतु भाजपने त्यांना तेव्हाही निराश केले। संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है, मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ। संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है, मैं किसी भी मोड़ से नई शुरुआत कर सकती हूँ। नवनीत राणा भाजपसाठी समर्पितपणे काम करतात। विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचे परिणाम सर्वांना स्पष्ट आहेत। अमरावतीमध्ये भाजपचे 5 आमदार आहेत। त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सामना केला। अगदी हनुमान चालीसा पठणाला विरोध करण्यापर्यंत मजल मारली। अलीकडेच त्यांनी आंध्र प्रदेशात भाजपसाठी स्टार प्रचारक म्हणून प्रचार केला। नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी भाजपसाठी काम केले। तथापि या काळात त्यांच्यावर काही ठिकाणी भाजप विरोधी कारवायांचा आरोप झाला। 2019 मध्ये अपक्ष म्हणून लोकसभेवर धडक मारणाऱ्या नवनीत राणा यांनी 2024 पूर्वी कमळ हाती घेतले। पक्षांतर्गत टोकाचा विरोध असतानाही भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली। मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। अमरावतीच्या ज्या माजी खासदार आहे नवनीत राणा यांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? नवनीत राणाला उमेदवारी राज्यसभेची द्यायला हवी होती, पण नाही दिली। आता ते पक्षाच्या अंतर्गत काहीतरी असाल म्हणून नाही देण्यात आली त्यांना। पण त्या कशा एकदम कार्यकर्त्या काम करणाऱ्या आहेत त्या, म्हणून त्यांना नाही निवडून आल्या इकडे लोकसभेला, तर राज्यसभेवर तरी पाठवायला पाहिजे होतं त्यांना, असं माझं मत आहे। नाही, आता त्यांना पाहिजे होती की नव्हती पाहिजे तेही सुद्धा राजकीय लेवलचाच प्रश्न आहे। कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये 2 खासदार ऑलरेडी आहेत तिथे, आणि त्यांना तिसरा खासदार द्यायचा नसेल म्हणून त्यांना नाकारली असेल कदाचित। आणि एका जिल्ह्याला 3-3 खासदार द्यायचं म्हटलं म्हणजे त्यांना नसेल राजकीय लोकांना, म्हणून कदाचित त्यांची उमेदवारी तिथे राहिली असेल। कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला उमेदवारी नाही द्यायची हे वरच्या लेवलला ठरवलं जातं। त्याच्यामुळे वरच्या लेवलला त्यांनी प्रयत्नही केले असतील, कदाचित वरच्या लेवलला त्यांना 3-3 खासदार द्यायचे नसतील अमरावती शहरामध्ये, म्हणून त्यांना नाकारली असेल। ऑलरेडी 2 खासदार आहेत इथे, बीजेपीचा 1 खासदार आहे, तर बीजेपीचे 2-2 खासदार द्यायचं म्हटलं म्हणजे त्यांना नसेल म्हटलं। भाजप नेत्या नवनीत राणा यांना पक्षाने राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे, तर काय प्रतिक्रिया, आपल्या काय भावना आहे? त्यांना उमेदवारी पक्षाने द्यायलाच पाहिजे होती, कारण त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असती। ते अमरावती जिल्ह्याचा तो विकास रुपलेला आहे, तो विकास झाला असता तरी पक्षाने त्यांना पुन्हा तरी कोणत्याही राज्यसभेवर कोणत्याही ठिकाणी राष्ट्रपतीच्या कोट्यातून उमेदवारी द्यायला पाहिजे, अशी माझी प्रांजळ मत आहे। नागोराव केनेसाहेब आपल्यासोबत होते, मी आहे दर्यापूरला, तर त्यांचं मत आहे की नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती, म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला असता। मी संदीप मानकर, जिल्हा प्रतिनिधी RRC नेटवर्क, अमरावती।